नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंटचा सेकंड चॅप्टर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स हा स्टार्ट करणार आहोत. या टॉपिकवर कंपल्सरी एक प्रश्न आपल्याला एक प्रॉब्लेम विचारायला असतो, त्याला ऑरला कोणताही टॉपिक नाही. टॉपिक अवघड आहे, ॲडजस्टमेंट्स खूप डीप आहेत. काळजीपूर्वक पहिल्यापासून लक्ष द्या. यातल्या बेसिक टर्म्स ज्या आहेत त्या पण फार महत्त्वाच्या आहेत. आता टॉपिकचं नाव काय सांगितलं? अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट म्हणजेच नफा न मिळवणाऱ्या संस्थांचे अकाउंट आपल्याला बघायचे आहेत. जसं आपण पहिला पार्टनरशिप फायनल अकाउंट टॉपिक बघितला, त्याच्यामध्ये फायनल अकाउंट्स प्रिपेअर केले, पण ते कोणाचे? पार्टनरशिप फर्मचे, म्हणजेच ती एक नफा मिळवणारी संस्था होती. आता ह्या सेकंड चॅप्टरमध्ये पण आपल्याला फायनल अकाउंटच बघायचे आहेत, पण ते कोणाचे? नफा न मिळवणाऱ्या संस्थांचे फायनल अकाउंट आपल्याला तयार करायचे आहेत. मग आता ऑर्गनायझेशन किंवा संस्था ह्या दोन टाईपच्या असतात. त्याच्यात पहिली असते ती म्हणजे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, म्हणजेच ती प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन असते. आणि सेकंड म्हणजे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा मेन हेतू नफा मिळवणे हा असतो, तर नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्सचा मेन ऑब्जेक्ट आहे ते सर्व्हिस प्रोव्हाइड करणे हा त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. तर नेक्स्ट पॅराग्राफमध्ये दिले बघा, मेन ऑब्जेक्ट टू अर्न प्रॉफिट कोणाचा? ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्सचा. मग त्या कशामध्ये एंगेज असतात? तर ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये ट्रेडिंग ऑर्गनायझेशन ह्या एंगेज झालेल्या असतात. ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय? तर बाईंग किंवा सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तूंची खरेदी विक्री करणे. त्यानंतर सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप फर्म, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, पब्लिक लिमिटेड कंपनी यासारख्या ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्या कशासाठी स्थापन होतात? तर प्रॉफिट मेकिंगसाठी, नफा मिळवण्यासाठी या संस्था स्थापन झालेल्या असतात. यांनाच आपण काय म्हणणार? ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. आणि त्यांच्या कशासाठी त्या ऑर्गनायझेशन ह्या कशात एंगेज असतात? तर ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज झालेल्या असतात. या सगळ्या ट्रेडिंग कन्सर्न असतील या फायनल अकाउंट्स प्रिपेअर करतात. मग फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे ते प्रिपेअर करत असतात. मग हे कशाच्या आधारे? तर त्यांना बेस काय असतो? तर ट्रायल बॅलन्स हा त्या ठिकाणी त्यांचा बेस असतो, त्याच्या आधारे फायनल अकाउंट्स प्रिपेअर करत असतात. तर आता नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत, त्यांचा मेन हेतू काय? तर सर्व्हिस देणं. कोणाला? टू इट्स मेंबर्स अँड टू द सोसायटी ॲट लार्ज. म्हणजे जे काय त्या संस्थेचे मेंबर्स असतील किंवा समाज आहे यांना सेवा देण्यासाठी या संस्था स्थापन झालेल्या असतात. त्यांचा मुख्य हेतू नफा मिळवणे हा नसतो. त्या ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी नसतात. मग ह्या कोणकोणत्या प्रकारच्या संस्था? तर त्यांची नावं दिलेली आहेत बघा. स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, ट्रेड युनियन, चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन, ट्रस्ट, सोशल वेलफेअर असोसिएशन, रिलिजियस कन्सर्न, लायब्ररीज. ही सगळी एक्झाम्पल कशाची आहेत? तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नची. म्हणजे ह्या सगळ्या संस्था ह्या समाजाला किंवा मेंबर्सना सेवा देण्यासाठी स्थापन झालेल्या असतात. त्यामुळे ह्यांची बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ही वेगळ्या पद्धतीनं मेंटेन केली जातात. आता नेक्स्ट पॅराग्राफमध्ये बघा, ॲज देअर मोटिव्ह इज नॉट टू अर्न प्रॉफिट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इन्स्टेड दे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्सचा मेन हेतू प्रॉफिट मिळवणं हा नसतो, म्हणून त्या संस्था प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करत नाहीत, तर त्याच्याऐवजी त्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे प्रिपेअर करत असतात. त्यांच्याकडं ट्रायल बॅलन्स नसतो. ट्रायल बॅलन्स कोण तयार करतं? ट्रेडिंग कन्सर्न. पण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मग त्याच्या ठिकाणी काय तयार करते? तर रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट. म्हणजे जसं फायनल अकाउंट, पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट देत होते,
आणि त्याच्या आधारे आपण फायनल अकाउंट प्रिपेअर करत होतो. तसं या चॅप्टरमध्ये आपल्याला रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट आणि ॲडजस्टमेंट दिलेले असणार आणि त्याच्यावरून आपल्याला फायनल अकाउंट्स ही प्रिपेअर करावी लागणार आहेत. मग इथं फायनल अकाउंट म्हणजे काय, तर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट ह्या दोन्हींचा समावेश हा या फायनल अकाउंटमध्ये होत असतो. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्सचं मिनिंग, या संस्था नफा मिळवण्यासाठी स्थापन होत नाहीत, तर क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस त्यांच्या मेंबर्सना किंवा सोसायटीला प्रोव्हाइड करण्यासाठी मेनली स्थापन झालेले असतात. आता हाच पार्ट पुन्हा पुन्हा रिपीट होतो आहे बघा, कारण मेन त्याचं हे एम काय तर ते सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. मग ती सर्व्हिस कुणाला प्रोव्हाइड करणार, मेंबर्सना आणि त्यांच्या सोसायटीला. तीच इन्फॉर्मेशन पुन्हा रिपीट झालेली आहे. मग आता ह्या संस्था ह्यांना इन्कम कुठून मिळणार, तर सबस्क्रिप्शन, वर्गणी, ॲडमिशन फी, डोनेशन या मार्गातून त्यांना इन्कम मिळत असतं. मेंबर्स असतील किंवा नॉन मेंबर्स असतील किंवा ग्रँट, सबसिडी, कन्सेशन त्या सरकारकडून जे मिळत असतं, हा पार्ट पण त्यांच्या कशाचा तर इन्कमचा असलेला दिसून येतो. त्यानंतर दिले आपल्याला फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. बघा पुन्हा तोच पार्ट रिपीट होतो आहे. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच कन्सर्न इज टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स अँड नॉट टू अर्न प्रॉफिट. म्हणजे प्रायमरी ऑब्जेक्ट या संस्थेचा काय आहे, तर सेवा देणं हा प्रायमरी ऑब्जेक्ट आहे. नफा मिळवणं हा त्यांचा प्रायमरी ऑब्जेक्ट नाही, मुख्य हेतू नाही. त्यानंतर या संस्था कशासाठी स्थापन झालेल्या आहेत, तर प्रमोशन ऑफ आर्ट, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट्स, चॅरिटी आणि हेल्थ. कल्चर असेल, एखादी आर्ट असेल, एज्युकेशन असेल किंवा स्पोर्ट्स असेल, हेल्थ असेल, याचं प्रमोशन करण्यासाठी, त्याच्यात प्रगती करण्यासाठी या संस्था स्थापन झालेल्या आहेत. त्यानंतर तिसरं काय सांगितलं आहे फीचर, मेंबर्स ऑफ धिस कन्सर्न कॅनॉट गॉट डिव्हिडंड, इट इज प्रोहिबिटेड. म्हणजे इतर संस्था आहेत ज्या ट्रेडिंग कन्सर्न आहेत त्या डिव्हिडंड देत असतात, पण या संस्थामध्ये डिव्हिडंड दिला जात नाही. द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स ऑफ मेंबर्स. म्हणजे या संस्थेचं मॅनेजमेंट हे कोणाकडून केलं जातं, तर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे निवडून दिलेले त्यांचे जे काही प्रतिनिधी असतील, मेंबर्समधून निवडून दिलेले प्रतिनिधी, त्यांच्यामार्फत या संस्थेचं मॅनेजमेंट हे केलं जातं. These concerns prepare receipt and payment account, income expenditure account and balance sheet. या संस्था फायनल अकाउंट तयार करत असताना जसा ट्रायल बॅलन्स तयार करतात त्याच्याऐवजी रिसिट अँड पेमेंट अकाउंट तयार करतात आणि त्याच्यावरून इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे त्या ठिकाणी प्रिपेअर केलेलं असतं. आणि लास्ट फीचर सांगितलं आहे, कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न्स. जसं ट्रेडिंग कन्सर्नमध्ये लायबिलिटीला कॅपिटल असतं, तसं या नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये लायबिलिटीला कॅपिटल ऐवजी कॅपिटल फंड हा वर्ड आपल्याला त्या ठिकाणी लिहावा लागतो. कॅपिटल फंड या संस्था क्रिएट करतात. मग हा कशाच्या मार्फत क्रिएट करतात, तर एंट्रन्स फी. म्हणजे ज्या वेळेला मेंबर्स त्या संस्थेमध्ये एंट्री करतात त्यावेळेला त्यांच्याकडून एंट्रन्स फी घेतली जाते. त्यानंतर सरप्लस सांगितलं आहे. सरप्लस म्हणजे नथिंग बट प्रॉफिट. इन्कम आणि एक्सपेंडिचर, इन्कममधून एक्सपेंडिचर वजा केलं की जो बॅलन्स शिल्लक राहणार आहे तो म्हणजे नथिंग बट प्रॉफिट असतो. पण इथं प्रॉफिटला वर्ड काय वापरायचा, तर सरप्लस. त्यानंतर लिगॅसीच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळत असतात. आता लिगॅसी म्हणजे काय, तर ॲज पर विल म्हणजे मृत्यूपत्राद्वारे त्या संस्थेला जर एखाद्या व्यक्तीची प्रॉपर्टी मिळाली तर त्याला लिगॅसीज असं म्हणतात. ते पण कॅपिटल फंडामध्ये रक्कम त्याची ॲड केली जाते. त्यानंतर डोनेशन्स स्पेशली रिसिव्ड फॉर कॅपिटल फंड. म्हणजे डोनेशन त्या संस्थेला मिळालं, पण आता डोनेशन दोन प्रकारचं असू शकतं, स्पेसिफिक डोनेशन आणि जनरल डोनेशन. मग जर जनरल डोनेशन मिळालं तर ते वारंवार मिळत असतं, त्यामुळे तो इन्कमचा पार्ट होतो. पण जर स्पेसिफिक डोनेशन मिळालं तर ते त्याच कारणासाठी वापरावं लागतं, मग तो कॅपिटल फंडचा पार्ट येतो आणि तो लायबिलिटी साईडला लिहिला जातो. अशा पद्धतीनं हे जी फीचर्स आहेत. तर यानंतर आपण बघणार आहे ते म्हणजे
डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आता याच्यामध्ये पॉईंट्स बघा काय काय दिलेले आहेत. पहिला पॉईंट दिला आहे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. आता मागापासून मी एवढ्या वेळेला सांगितलं, त्याच्यावरून लक्षात आलं असेल, प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा मुख्य हेतू काय आहे तर प्रॉफिट मिळवणे, आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा मुख्य हेतू काय आहे तर सर्व्हिस प्रोव्हाइड करणे. त्यानंतर दुसरा पॉईंट दिला आहे प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. आता प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स ज्या आहेत त्या ट्रायल बॅलन्स तयार करतात, आणि नॉट फॉर प्रॉफिट ह्या ट्रायल बॅलन्स तयार करत नाहीत, तर त्याच्याऐवजी काय तयार करतात तर रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट. त्यानंतर तिसरा पॉईंट दिला आहे अकाउंटिंग स्टेटमेंट. प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे प्रिपेअर केलं जातं. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये रिसिट पेमेंट अकाउंट, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे प्रिपेअर केले जातात. त्यानंतर नेक्स्ट चौथा पॉईंट आहे तो म्हणजे नेट रिझल्ट. म्हणजे संस्थेमध्ये प्रॉफिट होतो, लॉस होतो, हा नेट रिझल्ट. मग प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये रिझल्ट काय येतो तर नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. तर नॉट फॉर प्रॉफिटमध्ये नेट रिझल्ट काय असतो सरप्लस ऑर डेफिसिट. मग अशी मी सांगितलं सरप्लस म्हणजेच काय, इन्कम जास्त आहे त्याच्यातून एक्सपेंडिचर वजा केलं की जो बॅलन्स राहणार तो नफा असतो. पण नॉट फॉर प्रॉफिटमध्ये त्या नफ्याला शब्द काय वापरला जातो तर सरप्लस हा शब्द जातो. मग एक तर तिथं सरप्लस येईल किंवा डेफिसिट. आता डेफिसिट म्हणजे काय तर खर्च जास्त असणार आणि इन्कम कमी असणार. मग एक्सपेन्सेसमधून इन्कम वजा केलं, इन्कम कमी आहे खर्च जास्त आहे, म्हणजे त्यावेळेला झाला काय तर लॉस. पण लॉस हा शब्द न वापरता त्या ठिकाणी काय शब्द वापरला जातो तर डेफिसिट हा शब्द वापरला जातो. त्यानंतर लास्ट पॉईंट डिफरन्सचा दिला आहे ओनर्स फंड किंवा कॅपिटल फंड. आता ओनर्स फंड नॉट फॉर प्रॉफिटमध्ये ओनर्स फंड म्हणजे काय तर कॅपिटल असेल किंवा रिझर्व्ह सरप्लस असेल याचा समावेश हा ओनर्स फंडमध्ये होतो. तर नॉट फॉर प्रॉफिटमध्ये त्याच्यामध्ये ॲक्युमुलेटेड अमाऊंट ऑफ सरप्लस, ॲक्युमुलेटेड म्हणजे संचयी, म्हणजे सरप्लसची साठवून ठेवलेली रक्कम असेल, सबस्क्रिप्शनची मिळालेली रक्कम असेल, स्पेसिफिक डोनेशन मिळालं असेल, किंवा सरप्लस शोन बाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटचा झालेला बॅलन्स आलेला जो प्रॉफिट असतो तो म्हणजे सरप्लस. ह्या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर ती रक्कम कशाची होत असते तर इथं कॅपिटल फंडची अमाऊंट या ठिकाणी दर्शवली जात असते. अशा पद्धतीनं आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्सचं मीनिंग, त्याचे फीचर्स आणि त्याचे प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन या दोन्हीमधला डिफरन्स हा भाग अभ्यासलेला आहे.